तर हे बघा आपण धबधब्याच्या आत आहे ना आपल्या समोरासमोरच धबधबा पडतोय। आता आपण छोट्या धबधब्यापाशी आलोय। आपल्या पुढचा जो उत्कृष्ट नजारा दिसतोय ना तो साताऱ्यातील ठोसेघर वॉटरफॉलचा आहे। तर राम राम मंडळी, मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनलवर। तर बघा आपल्या साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय, त्याच्यामुळे म्हणलं मग आज परत एकदा कुठेतरी फिरायला जाऊया। त्याच्यामुळे बघा आज आम्ही जाणार आहे ठोसेघर धबधबा बघायला। चला मग ब्लॉगला सुरुवात करूया। तर बघा मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बघा आपल्या साताऱ्यात आत्ताच पाऊस सुरू झालाय आणि बघा तुम्हाला ते बाहेर दिसत पण असेल, सगळीकडे बघा धुकं साठलंय आणि हा नजारा बघा एकदम भारी असं वाटतोय। त्याच्यामुळे म्हणतात ना पावसाळ्यातच फिरायला जायचं बघा। त्याच्यामुळे बघा पाऊस पडला नाही की दुसऱ्या दिवशीच आपण फिरायची ट्रिप काढायची बघा। तर आता बघा आपण फायनली धबधब्यापाशी पोहोचलोय, म्हणजे जरा इथून जरा खाली चालत जायचंय आणि त्याच्यानंतर मग आपल्याला धबधब्यापाशी जायला भेटणार आहे। त्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा आता आपली गाडी वगैरे पार्क करून घेतल्या आणि त्याच्यानंतर बघा आता आपण खाली थोडीशी म्हणली म्हणजे थोडीशीच ट्रेकिंग करत जाऊया। तर बघा तुम्ही जेव्हा केव्हा बघा फिरायला जात असाल ना तेव्हा ऑनलाईनच्या भरोश्यावर राहत जाऊ नका, कारण की बघा फिरायच्या ठिकाणी बघा ऑनलाईन चालत नसते, त्याच्यामुळे बघा आपल्याला घोटाळा होतो। पण आमच्याकडे बघा कॅश होती, त्याच्यामुळे बघा इथं आपल्याला तिकीट काढायची सोय झाली आणि आता बघा आपण तिकीट काढले आणि आता आपण धबधब्याकडे जाणार आहे। तर मित्रांनो इथं बघा धबधब्याशिवाय अजून बाकी काही यांनी गोष्टी करून ठेवल्यात, त्या देखील बघण्यासारख्या आहेत। पण बघा आता आपण ह्या सारख्याच बघत असतो, आपल्या जवळच आहे, त्याच्यामुळे बघा आपण डायरेक्ट आता धबधब्याकडे जाणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणलो मोठा धबधबा बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग छोट्या धबधब्याकडे जाऊया, कारण की बघा मोठा धबधबा बघायला जास्त गर्दी झालेली असती आणि परत नीट बघायला भेटत नाही। म्हणलो जरा आपल्या सगळ्या ग्रुपचा जरा सिनेमॅटिक व्हिडिओ घेतो जरा, म्हणजे कसं जरा फिरायला गेलं वाटेल। व्हिडिओ काढून झाल्यानंतर सुजा म्हणला माझ्या एकट्याचं बघ आता जरा चांगला व्हिडिओ घे। म्हणलं चल बाबा ये तुझा एक चांगला व्हिडिओ घेऊन टाकूया। म्हणलं आता मग व्हिडिओ काढून घेतलाय, तर बाबा ही छत्री घे तुझ्या हातात, मी वैतागलो आता या छत्रीला। तेवढ्यातच बघा पुढे एक बॅनर दिसला तर आम्हाला धक्काच दिला, कारण की बघा इथं टोटल 9 जणांची म्हणजे धबधब्यापासून घसरून हत्या झाली। त्याच्यामुळे बघा फिरायला नंतर आपल्या जीवाची काळजी घेतलीच पाहिजे। असू दे ते आपण घेऊच, पण बघा आता आपण फायनली धबधब्यापाशी पोहोचलोया आणि इथला नजारा कसा दिसतोय ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। इकडेच थांबणार आहे। तर बघा हा नजारा कसा दिसतोय आणि ह्या नजाऱ्यासाठी थोडेफार पैसे गेले ना तरी काय वाटत नाही बघा, मन एकदम फ्रेश होऊन जातं। आता बघा बारीक बारीक पाऊस यायला लागलाय आणि पाऊस यायला लागल्यानंतर बघा नजारा अजूनच अत्यंत अप्रतिम होतो। चला आता मोठा धबधबा लय बघितला, आता जाऊया छोट्या धबधब्याकडे। तर बघा आता आपण थोडं चालल्यानंतर बघा छोट्या धबधब्यापाशी पोहोचलोया। मित्रांनो बघा खरा मोठा धबधबा बघण्यापेक्षा आहे ना छोटा धबधबा बघायला एकदम भारी वाटतोय, कारण की बघा छोट्या धबधब्यापाशी बघा हा नजारा बघायला भेटतोय। तर बघा या छोट्या धबधब्यापाशीच बघा गुफा आहे आणि त्या गुफेच्या आतनं गेलं नाही की आपण धबधब्याच्या पाठीमागे बसतो, म्हणजे आपल्या समोरून धबधबा पडतो। सुजाला म्हणलो आज जायच्या आधी बघा फोनची फ्लॅश लाव, नाहीतर बाबा आत खेकडा बिकडा चावला ना तर अवघड होऊन जाईल। पण नाही बघा आत पण उजेड पडतोय, त्याच्यामुळे आत भीतीची काय अशी गोष्ट नाही आहे, फक्त आत कंटिन्युअस पाणी पडत असल्यामुळे बघा घसरट जास्त आहे। सावधानतेने आपल्याला चाललं पाहिजे, नाही तर आपले कपडे खराब होणार। तर आता आपण बघा ठीक धबधब्याच्या पाठीमागच्या साईडला आलोय आणि धबधबा आपल्या समोरच पडतोय आणि बघा असलेच काही गोष्टी बघा मी थोड्या लहानपणी कार्टूनमध्ये बघितल्या होत्या आणि आता बघा त्या रिअलमध्ये अनुभवता आल्या त्या, त्याच्यामुळे बघा एकदम भारी वाटतंय। तर बघा आत पुन्हा आतनं आता सगळी गुहा बघून घेतल्या आणि बघा आता मला एवढा जास्त आनंद झालाय ना आतनं गुहा बघून की काय बोलाय नको। म्हणून मग माझं आता तुम्हाला असं पर्सनल सजेशन आहे की तुम्ही हा धबधबा बघायला नक्की या।
चला मग आता धबधबा बघून झालाय आणि वेळ झाली आपल्या घरी जायची. तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.